नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। मॅरेज सर्टिफिकेट म्हणजेच विवाह नोंद प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। वधू आणि वरांचे दोघांचेही मिळून आधार कार्ड लागत असते। त्यानंतर वधूवराचे दोन पासपोर्ट साइज फोटो तुम्हाला लागतील। त्यानंतर वधू आणि वर यांची टीसी झेरॉक्स तुम्हाला लागेल। 4 नंबरला वधू आणि वराचा लग्नातील एक फोटो त्यासाठी लागेल। त्यानंतर लग्नपत्रिका लागेल आणि 6 नंबर 100 रुपयाच्या स्टॅम्पवर तुम्हाला शपथपत्र घ्यावे लागेल। शपथपत्रामध्ये तुम्हाला वधू वराचं नाव नमूद करायचं आहे। त्यानंतर विवाह कधी संपन्न झाला त्याची तारीख तुम्हाला द्यायची आहे आणि कोणत्या रीतिरिवाजाप्रमाणे तुमचा विवाह संपन्न झाला अशा प्रकारे तुम्हाला स्टॅम्पवर शपथपत्रावर ही सगळी माहिती नमूद करायची आहे। त्यानंतर 3 साक्षीदारांचे आधार कार्ड झेरॉक्स तुम्हाला लागतील। ही सर्व कागदपत्रे तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये दाखल करायची आहेत। त्यानंतर कागदपत्रे दाखल केल्यानंतर तुम्हाला ऑफलाईन 2-3 दिवसांमध्ये मॅरेज सर्टिफिकेट मिळून जाईल। त्यानंतर तुम्ही कधीही ऑनलाईन महाऑनलाईन या वेबसाईटवर जाऊन तुमचं मॅरेज सर्टिफिकेट ऑनलाईन काढू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या मॅरेज सर्टिफिकेटसाठी नोंद लावू शकता आणि मॅरेज सर्टिफिकेट काढू शकता। रिलेटेड व्हिडिओमध्ये याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे।